नमस्कार. इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामच्या आजच्या भागामध्ये सर्व गुंतवणूकदारांचं हार्दिक स्वागत. मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना त्याचं 5 प्रकारामध्ये वर्गीकरण करायचं. ते 5 प्रकार कोणते हे एकदा रिपीट करतो. लार्ज कॅप फंड्स, हायब्रिड फंड्स, फ्लेक्झी कॅप फंड्स, स्मॉल कॅप फंड्स आणि मिड कॅप फंड्स. तर आपण त्यातला जो पहिला प्रकार आहे लार्ज कॅप फंड तो आज थोडासा विस्ताराने बघू. लार्ज कॅप फंड का घ्यायचे किंवा त्यामध्ये गुंतवणूक का करायची याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मधल्या चढ उतारांचा प्रभाव लार्ज कॅप फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या शेअर्सवर हा कमी पडतो. लार्ज कॅप फंड्स म्हणजे काय? ज्या सेन्सेक्स मध्ये किंवा निफ्टीमध्ये टॉप 100 कंपन्या आहेत त्यामध्ये ज्या म्युच्युअल फंड कंपनीची स्कीम किंवा त्याचा फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करतो त्याला लार्ज कॅप फंड्स म्हणतात. आणि जे लोक इन्व्हेस्टमेंटला म्युच्युअल फंड मध्ये सुरुवात करत आहेत त्यांनी बहुत करून लार्ज कॅप फंड्स हे जास्त करून स्वीकारावे जेणेकरून त्यांची जोखीम कमी होईल. मग 5 ते 10 वर्षासाठी जे लोक म्युच्युअल फंड कडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतायत त्यांनी लार्ज कॅप फंड निवडावे. मग कोणत्या कंपनीचा कोणता लार्ज कॅप फंड निवडावा, त्यामध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट करावी याच्या अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता. एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अमोल अशोक